अशा प्रकारे नाशिवंत देह आणि सगळ्याला भीती सांगितली आणि सगळ्याला विकार सांगितला महाराज. विकार निर्विकार फक्त एक भगवंत आहे महाराज, नाही तर सगळ्याला विकार म्हणून सांगितले. निर्विकार एक भगवंत आहे आणि बाकीचे जीव जर म्हणतात तर सगळे जीव विकारामध्ये अडकलेले आहेत. अशा प्रकारे तीर्थर स्वामी सांगतात. भोग बहुत भोगिता तेथे रोगाचे भय तत्वता, स्वक्य बहुवस वाढता दुःखे सवेची उद्भवे. दुःखे सवेशी उद्भवे अतिभोग तिथ रोग. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा जास्त भोग घेताल ना, निश्चित तुम्हाला रोग झाल्याशिवाय राहणार नाही. जो रोज जास्त चहा पितो, 2दा 3दा 4दा 5दा चहा पितो, त्याचं काळीच करपाल्याशिवाय राहत नाही. अतिभोग तिथं रोग सांगितले. जो बिड्या ओढतो का बिड्या, त्याचंही काळीच करतो ते. जे जास्त प्रमाणामध्ये, कोणतीही गोष्ट प्रमाणामध्ये लागते मला. जेवण जास्त करा तुम्ही, जेवण जास्त, मर्यादापेक्षा जेवण जर तुम्ही जास्त केले, हो करपट ढेकरं येणार, आंबट ढेकरं येणार, होणार का नाही तुम्हाला? पोट मारणार, अजीर्ण होणार, नाहीतर मग काय नाकापुरी शेंबुडगळे हो अशा प्रकारची अवस्था प्रत्येकाची होते महाराज. हो म्हणून करता प्रमाणामध्ये पाहिजे कोणत्याही गोष्टी. हो जीवानं ह्या प्रमाणामध्ये घेतल्या पाहिजे. जास्त जर झाल्या निश्चित रोग त्याला जडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे सांगतात. बहुसाल साचिता धन राज चोर भय त्या लागून, विद्या होता परिपूर्ण वादक येऊन छळीती हो. भरपूर धन सासविल, पहिली गोष्ट चोराची भीती. जास्त धन साचलं अगोदर तर चोराची भीती, पुन्हा राजाची भीती. जास्त धन हे न आणलं कुठून, त्याच्यावर धाड टाका म्हणते. शासनाची धाड पडते का नाही? पडती धाड. एक तर चोराची भीती, पुन्हा दुसरी गोष्ट राजाची भीती. जास्त धन सुद्धा जमत नाही. विद्वान जर झाला, हो विद्वान माणसाला सुद्धा भांडणारे लोक असतात महाराज. हो विद्वान माणसं लय लोक भांडतात. तुम्ही बघा विद्वान होऊन, हो जिथं तिथं आडवं येतात लोक त्याला. हो जास्त धन झालं तिथं बी भीती, विद्वान जास्त झाला तिथं बी महाराज तुम्हाला सांगतो भीती आहे. म्हणून करता जिथल्या तिथं जेमतेम पाहिजे अशा प्रकारे सांगतात. तपासी विघ्न करी सचिनात रूपवंता यो पिता छळी. योषिता यो पिता यो पिता यो पिता छळी. मित्रत्व झाले बहुतेत भय होत अर्थ संबंधे. हो तप करायला जावा, तपचार्या पूर्ण राजा इंद्र होऊ देत नाही. तपचार्याला यज्ञ निश्चित तो करणार, कुणाला तरी लावून देणार, कुणाच्या तरी निमित्तानं. होय आपण जर देवदेव करीत बसलो घरात, लेकरं तरी वटवट करणार, बायको तरी शिव्या देणार, लेकरं तरी इकडून तिकडं तिकडून इकडं जाणार, रस्त्याच्या कडेला असलं तर वाहनं तरी इकडून तिकडं तिकडून ये. आपली तपचार्या पूर्ण होती का? तो राजा इंद्र त्याचं निमित्त आहे महाराज, पण त्याच्याद्वारे कुणीतरी आपल्याला विघ्न केल्याशिवाय राहत नाही. हो तुम्ही जर घरामध्ये जर पुराण वाचत बसला तर घरातले माणसं तुम्हाला वाचू देत नाही, जास्त बडबड करणार. हो आपण जोपर्यंत काय करीत नाही तोपर्यंत कुणीच बोलत नाही. लेकरं तरी आम्हाला उठविणार, घरातले माणसं तरी बडबड करणार, मुद्दाम कुणीतरी बायको तरी मांजरीला तरी धुनकिणार, कुत्र्याला तरी धुनकिणार. हे विघ्नच येतं महाराज. हो आणि जास्त जर मित्र झाले आणि आपण जर श्रीमंत आपलो, आपल्याला जर मित्र झाले तर आपल्याला काहीतरी मागितल्याशिवाय ते राहत नाहीत. मित्र हे फक्त नेहण्यापुरते असते. मित्र काय करतात, आपल्यापाशी काय 10-5 रुपये आले, कशाचं बिल आलं, लगेच मित्र येतात आणि आपले पैसे घेऊन जातात. अशा प्रकारे प्रत्येकाची अवस्था अशा प्रकारे होती म्हणून सांगितली. ज्ञान हो संपूर्ण होय तेथे अभिमानाचे भय,
सकळ माझी निर्भय आस्ती पाय हरीचे आसती पाय हरीचे. ते भरपूर ज्ञान झाल्यानंतर अभिमान होतो महाराज. हो, ज्ञान जर आपल्याला भरपूर झालं, विद्या अभ्यास जर भरपूर आला तर त्या प्रत्येकाला अभिमान होतो महाराज त्याचा. मग त्याच्यासाठी सगळ्यात सोपा किंवा सगळ्यात निर्भय, जिथं भीतीच नाही कशाची, तिथं भगवंताचे पाय किंवा भगवंताचं नामस्मरण होय. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भय निघून जातं महाराज. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. अनेक विघ्न आलेले देवाचं नामस्मरण किंवा भगवंताचे पाय धरले तर येणारे संकट नाहीसे होतात, अशा प्रकारे सांगतात. या लागी अच्युत चरण उपासन निर्भय असे परिपूर्ण जे सकळ दुःख दारिद्र्य भंजन निर्वाण पद दाये. श्रीधर स्वामी सांगतात याच्यासाठी भगवंताचे पाय, जे उपासक जे भगवंताचे उपासक जे आहेत का, भगवंताची भक्ती जे करतात का, त्याच्यासाठी देवाचे पाय, देवाचे पाय, देवाचे भजन, कुठल्याच प्रकारचं विघ्न येत नाही. आणि आपल्याला जर परिपूर्णतेला जायचं असेल तर ज्याचं नामस्मरण करतो का तोच विघ्न आपल्याला करतो नाही. कारण की परीक्षा असते, प्रत्येकाची परीक्षा असते. जो वर्षभर विद्यार्थी शिकतो त्याला शेवटला परीक्षा द्यावा लागते. त्या परीक्षेत पास झालं तर पुढे, नाही पास झालं तर पाठीमागे महाराज. तशा पद्धतीनं भगवंताचे पाय, भगवंताचं नामस्मरण जो करतो का तो निर्मळ राहतो. कुठल्याच प्रकारची शंका नाही, भय नाही, चिंता नाही, आनंदित अशा प्रकारे तो राहतो म्हणून सांगितलं. 28व्या अध्यायी कथा सुबद्ध उखेने वरिला अनिरुद्ध ओरे घेवडी गोविंद द्वारकेशी पावला. श्रीधर स्वामी सांगतात 28व्या अध्यायामध्ये अनिरुद्धाचं उके बरोबर लग्न लावलं. कृष्ण भगवंत त्या ठिकाणी आले, स्वतः मदन आले, नवे 56 कोटी यादव त्या सोनीतपुराला गेले महाराज. आणि त्या उकेचं लग्न अनिरुद्धाबरोबर लावलं आणि नवरा नवरी घेऊन त्या सोनीतपुरावरून द्वारकेला गेले. अशा प्रकारची कथा आपण 28व्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. आदी व्याधी दुःख दरिद्र दूर करणार यादवेंद्र याचे भजनी जे तत्पर त्याशी साचार नृपेक्षितो. त्याची साचार नपेक्षितो. आदी व्याधी भय दुःख चिंता जे माणसाच्या पाठीमागं आहे का, दुःख आणि दारिद्र्य याच्यातून नाहीसं करतो, भीतीमधून नाहीसं करतो. आदी आणि व्याधी, दुःख आणि दारिद्र्य याच्यामधून भगवंत नाहीसं करतो. त्याचं जर नामस्मरण जर केलं ना रात्रंदिवस, तो आपल्याला विसरत नाही. आपण त्याला जर नाही विसरलो तोही आपल्याला विसरत नाहीये. आपल्या पाठीमागं कुठल्याच प्रकारचं दुःख दारिद्र्य चिंता रोग भीती हे कुठल्याच प्रकारची तो देव राहू देत नाही. त्याचं नामस्मरण रात्रंदिवस करावं लागतं आणि त्याला भक्त म्हणतात. अशा प्रकारे काल यवनाच्या राजा भितरी हरी चरणोद्भव गंगेच्या तिरी कपिला नाम नगरी आवनीवरी विख्यात. काल यवनाच्या राजा भितरी हरी चरणोद्भव गंगेच्या तिरी कपिला नाम नगरी आवनीवरी विख्यात. काल यवनाच्या राज्यामध्ये कपिला भाऊ नावाची नगरी आहे. काल यवनाच्या राज्यामध्ये गंगेच्या तीराला कपिल नामक एक नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये त्या नगराचं असणारं वर्णन श्रीधर स्वामी करून सांगतात. त्या नगराचं वर्णन कशासाठी सांगतात, का सांगतात ते आता आपल्याला पुढं ऐकायचं आहे.
ते सुदामदेव ब्राह्मण अत्यंत दरिद्री किंचन, ज्याचे घरी मुष्टीभर कण संग्रही नाही सर्वथा. कपिल नावाचं नगर आहे. त्या नगरामध्ये सुदामा ब्राह्मण राहतो. भगवंताचा मित्र आहे, भगवंताचा भक्त आहे, भगवंताचा उपासक आहे महाराज. हो, त्या कपिल नगरामध्ये राहतो. एक वेळेस जेवणाची सुद्धा सोय नाही महाराज. मग दुपार संध्याकाळ पुन्हा कुठलं एक वेळेस जेवणाची सोय नाही. दुपारी जर जेवलं तर संध्याकाळी काहीच नाही. उपाशी झोपावं लागतं. एक वेळेस जेवणाची सोय, संध्याकाळच्याला काहीच नाही. एवढं दरिद्रे, 18 विश्व दरिद्रे त्या सुदामाच्या पाठीमागं लागलेला आहे. देवाचा निश्चिम भक्त महाराज, पुन्हा मित्र. बालपणी विद्या अभ्यास शिकण्यासाठी एकाच ठिकाणी जे होते महाराज, आणि पुन्हा परम भक्त भगवंताचा, पुन्हा मित्र आहे, आणि एवढं दारिद्र्य महाराज. बघा, अशा प्रकारे त्या कपिल नगरामध्ये सुदामा ब्राह्मण राहतो. त्याच्याविषयी श्रीधर स्वामी आपल्याला कथा सांगतात. नित्य करुणे पोरांना मिळवणे आणि कन, त्या माझ्या तिथी पूजा पंचग्रास करून यथा न्याय करीतसे. एवढी गरिबी, एवढं दारिद्र्य. शेतामध्ये जायचं आणि एक 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 दाणा टिपायचा. जसं पक्षी दाणे टिपतात का, त्या पद्धतीनं शेतामध्ये जायचं. जिथं कणस असते, जिथं दाणे पडलेले असते, जिथं खळं झालेलं असेल ते टिपून आणायचे, इथून आणायचे. इथून आणून पुन्हा ते दळून आणायचे. दळून आणून पुन्हा पंचदेव आहेत महाराज. पंचदेव, सुरुवातीला स्वयंपाक करताना अग्निदेव, पुन्हा अतिथीदेव, पुन्हा गायला घास, आणि पुन्हा आपण जेवताना आपल्याबरोबर कोणतरी जेवायला संग असावा, असा स्वयंपाक करायचा. आणि 5 जणाला अगोदर खाऊ घालायचं, आणि उरलेलं पुन्हा आपण खायचं. पंचमहाभूताला ते अर्पण करायचं म्हणून. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, बरं का, या 5 भूताला आधी अर्पण करायचं, आणि नंतर उरलेलं आपण खायचं. अशा प्रकारे त्या सुदामा ब्राह्मणाचा नित्यनेम रोजचा, आणि 18 विश्व दारिद्र्य त्याच्या पदरामध्ये आहे. अशा प्रकारे त्या कपिल नावाच्या नगरामध्ये तो राहत आहे. ब्रह्मचारी यतीश्वर उपवासी किंवा निराहार, नित्य 2